हाय हॅलो नमस्कार. आमच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात झाली आहे. आज आम्ही गेलो आहोत बाजारमध्ये. तेलसंगचा बाजार आहे आणि बाजारमध्ये गेलो आहे. बाजार खूप भरलेला आहे. गर्दी बघू शकता तुम्ही, खूप गर्दी आहे. आणि भाजीपाला तर इतकं महाग आहे की घ्यायचं काय हेच नाही आहे, बघू शकता तुम्ही. आणि हे आहे आमची आई पुढे येते, तिच्या मागं माझी बहीण आहे. आज आम्ही सगळेच गेलो होतो बाजारला. हे बघा माळवं, वांगे आहेत, टमॅटो, भेंडी, केळी, परत मिरच्या आहेत, भेंडी आहे, भरपूर काही आहे. पण महाग आहे जास्त आणि माळव्याचा रेट जास्तच आहे, बघू शकता तुम्ही. पाऊस पडल्यामुळं माळवं हे जास्तच महाग झालेलं आहे. आणि आम्ही लहानपणी येत होतो बाजारमध्ये, पण एवढं काही असं सुधारणा नव्हती. पण आता भरपूर सुधारणा झाली आहे बाजारामध्ये. हे खायला आहे जिलेबी वगैरे वगैरे. परत तिकडं माळवं आहे. आणि लहानपणी आईसोबत वगैरे येणार, पण खूप मजा यायची. खूप दिवसातून आता परत आईसोबत बाजारमध्ये आलो तर खूप मजा आली. आणि हे आहे चहाचं शोधणं, 10 रुपयाला एक सांगितलं. मजाच वाटली, खूप आनंद झाला. लहानपणी बाजारामध्ये जायचं म्हटलं की खूप मजा यायची. लहानपणाची आठवण परत एकदा घेतली आम्ही आज. आणि आईच्या हाताला हात धरून असं बाजारमध्ये लहानपणी फिरत होतो, तसंच आज पण फिरलो आईच्या हाताला धरून. आणि खूपच मजा आली आणि भारी वाटलं. कारण लहानपणी बाजारात गेलं की आईसोबत हे पाहिजे ते पाहिजे म्हणायचं. पण ह्यावेळी न मागताच आईने आम्हाला तुला काय पाहिजे काय घे म्हणून म्हटली. आणि आईने जे दिलं ना, खरंच छान वाटलं. कारण लहानपणीची आठवण पुन्हा एकदा आठवण आली. आणि हे बघू शकता तुम्ही, कडधान्य आहे, कडधान्य आहे. हे बिस्किट वगैरे आहेत, खारी बिस्किट, टोस्ट हे आहेत, बघू शकता तुम्ही. बाजार खूपच भरलेला आहे. कारण 2 बाजार भरतेत आमच्या इकडे, पण एक बाजार पावसामुळे गेले नव्हते कोण जास्त माणसं, म्हणून आज ह्या बाजारामध्ये जास्तच आलेले आहेत. आज सुट्टीला आलेला आहेत आम्ही मम्मीच्या घरी. आणि सुट्टीला आलेत म्हणून आज कपडे पण घेतले आहेत, साड्या वगैरे घेतले. पण त्या दुकानामधलं जरा शूटिंग घेता आलं नाही मला. मुलांना कपडे वगैरे घेतले, खूपच गर्दी होती त्या दुकानमध्ये बी, म्हणून तिथलं काय मी व्हिडिओ बनवलेला नाही आहे. साड्या वगैरे घेतले. आणि हे आहेत आमचे मिस्टर, त्यांच्या काकत आहे गोलू आमचा. आणि हे आहेत मटकीचे मोड. छान वाटतं, लहानपणाची आठवण पुन्हा एकदा ताजी झाली आमची. हे आहे माझी बहीण, भाऊ, माझे मिस्टर, सगळे चालू आहेत आम्ही बाजारमध्ये. घेतलेत गवारीचे शेंगा. हे भाजीपाला खूप मिस करतो आम्ही. राजस्थानला भाजीपाला मिळतो, पण एवढा फ्रेश मिळत नाही. आणि गावातला, खेडेगावातला भाजीपाला की एकदम कसं फ्रेश मिळतो, ताजा. मग तो छानच असतो. तिकडचा भाजीपाला कसं 4 दिवसाने येणार, मग ते आम्ही घेणार, मग ते काय त्याच्यामध्ये चव नसते. आणि हे बघू शकता तुम्ही, इकडं परत असं माळव्याचं आहे इकडं पण. आता आंबे घ्यायला आलेत. हे 100 रुपयाला 5, 100 रुपयाला 4 आणि 100 रुपयाला 6. इकडं पण आंबेच आहेत.
इकडं असं पूर्ण माळवच आहे. परत इकडे हे वांगे बघा. बघूया आता कुठले आंबे घेतात. 100 रुपयाला 4 आहेत आणि एक 100 रुपयाला 5 आहेत. मधल्या पाटीतले 5 आहेत तेच घेतलेत. आंब टेस्ट करायला पण दिले त्याने, गोड आहेत. आणि आमच्या आईंच्या घरी पण होते आंबे, पण आम्हाला सुट्टी लवकर भेटली नाही, त्याच्यामुळं आम्हाला खायला मिळाले नाहीत. मग आता बाजारमधून घेऊन चाललो आम्ही खायला आंबे. ते असे आहेत आंबे. तर झाला बाजार पूर्ण, तर जायचं घरी. आंब्यामध्ये बी भरपूर व्हरायटी आहेत. केसर आहे, तोतापुरी आहे, हापूस आहे, भरपूर व्हरायटी आहेत. आणि पण आम्हाला सर्व काही मिळालं नाहीत खायला. आता लास्ट आलो आहे आम्ही, जे आम्हाला भेटतील ते आता आम्ही खाऊन घेऊया. आणि इकडं परत मटकीचे मोड वगैरे आहेत. आता झाला बाजार, परत आता घरी जायला निघालोय. इकडून हे बघू शकता वांगे वगैरे फ्रेश कसे आहेत, एकदम फ्रेश आहेत. खूप छान वाटलं आज बाजारमध्ये येऊन, कारण हे आम्ही पूर्ण सगळं मिस करतो तिकडं. आठवड्याचा बाजार म्हणा, यात्रा म्हणा, काही पण असो, हे भरपूर मिस करतो आम्ही राजस्थानला. आणि इकडचं माळवं खेड्यागावचं छान असतं, चवीला पण असतं. तिथं कसं 2-4 दिवसांनी येतं, मग ते आम्ही घेतो, पण ते काही छान लागत नाही. आणि इकडं खेड्यागावाचं भाजीपाला छान असतो. इकडं बांगड्या वगैरे आहेत, केळी आहे, परत इथं कडधान्य आहेत. असं आता आम्ही वापस चाललो आहे. बघू शकता तुम्ही, इकडं पण हे कडधान्यच आहेत. वरती कागद वगैरे बांधून, कारण पावसाचं वातावरण आहे, वरती कागद वगैरे बांधलेले आहेत त्याने, कारण पाऊस आला ना तर त्यांचं भरपूर नुकसान होतं. हे घेतले आहे आम्ही दुर्डी, मला म्हणते दुर्डी, कलरच्या छान आहेत. मला एक आणि बहिणीला एक घेतली आहे, आईने घेऊन दिली दुर्डी कशी वाटली कमेंट करून सांगा. आणि ब्लॉग आवडला तर कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि असेच ब्लॉग तुम्ही नवीन आम्ही तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करू. तुम्ही आमचे व्हिडिओ पाहत राहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आता घरी जायचं आहे वापस. आणि इथंच आमचा हे ब्लॉग थांबवतो. परत भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.